नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो आज ॲनाटॉमी पेपर 2 झाला याबद्दल डिस्कशन करणार आहे. त्यासोबतच आपला जो परवा दिवशी पेपर असणार क्रिया शारीर 1, तर ह्याचा आपल्याला काय करणार आहे, रिव्हिजन म्हणजे कशा प्रकारचा अभ्यास करायचा आपण वन डे प्लॅन बघणार. व्हिडिओ सुरुवात करूया. आता सुरुवातीला आजचा जो पेपर झाला रचना शारीर 2 म्हणजे आपला 2 नंबरचा पेपर झाला ॲनाटॉमीचा. आता आजचा हा पेपर आपण ग्रुपवरती पोल घेतला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा मीडियम स्वरूपात पेपर गेलाय. कसा पेपर आलाय, आता सोपं पण नाही म्हणता येणार आहे आणि हार्ड पण म्हणता येणार नाही, मीडियम स्वरूपात पेपर म्हणलं आपण. आता का बरं, कारण ह्यामध्ये पेपरमध्ये कशा प्रकारे आले क्वेश्चन की जास्त तर क्वेश्चन कसे आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पडलेले जेच रिपीट झाले. जसं की आय बॉल पडला होता जो 2023च्या बॅचला आला होता क्वेश्चन. त्यासोबत राईट वेंट्रिकल पडला. आता राईट वेंट्रिकल सर मध्ये कसा पास्ट मध्ये आलाय, तर मागच्या वर्षीचा जर पेपर घेताल तुम्ही त्यामध्ये तुम्हाला लेफ्ट वेंट्रिकल वरती एलक्यू मध्ये क्वेश्चन दिसल. तर यावर्षी राईट वेंट्रिकल वरती विचारला, म्हणजे जवळपास हार्ट वरतीच पुन्हा एलक्यू आलाय. आपण म्हणल्याप्रमाणे वाटलं होतं की यावर्षी स्रोतस्वरती क्वेश्चन येईल, पण यावर्षी सुद्धा स्रोतस्वरती क्वेश्चन आलेला नाहीये. तोच क्वेश्चन हार्ट वरती पुन्हा रिपीट झाला. मागच्या वर्षी लेफ्ट वेंट्रिकल विचारलं होतं, यावर्षी राईट वेंट्रिकल विचारलं फक्त असं. त्यानंतर बाकीचं जे असं क्वेश्चन वगैरे बाकी सोपे आलेत. नंतर पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांना आपला ॲनाटॉमी पेपर 2चा काय म्हणते IMP क्वेश्चन म्हणून व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच फायदा झाला असेल, कारण की बरेचसे क्वेश्चन त्यातले जसे असतात होते, जसे लिगामेंट ऑफ युटरस वगैरे झाले. त्यानंतर बरेच क्वेश्चन असे होते की सांगितल्याप्रमाणे तसे आले. आता एक ह्यामध्ये काय झाला, जो पहिला एलक्यू होता म्हणजे स्प्लिन लॅम्प. आता आपल्याला पहिला ब्ल्यूप्रिंटनुसार कसं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती पहिला एलक्यू असायला पाहिजे होते, पण काय झालं यांनी की लिम्फॅटिक सिस्टीमचा एलक्यू टाकलाय. म्हणजे ज्यांनी पेपर 1ला अभ्यास केला असेल स्प्लिनचा वगैरे, तर पेपर 2ला त्यांना नक्कीच फायदा झाला असेल, कारण की स्प्लिन ज्यांनी पेपर 1ला अभ्यास केला तिकडे एलक्यूला आपण सांगितलंय, वारंवार सांगितलं स्प्लिनचे चान्सेस असतील लिम्फॅटिक मध्ये येण्याचे. लिम्फॅटिक मध्ये फक्त थोरॅसिक डक्ट म्हणलं होतं आणि स्प्लिन म्हटलं होतं की याची चान्सेस राहतील याला. यांनी काय केलं, आपल्याला पेपर 2 मध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्यामध्ये आपल्याला स्प्लिन टाकलाय. आता क्वेश्चन मध्ये असं यायला तर नाही पाहिजे, पण त्यांचं कसं असेल म्हणणं की सॉफ्ट ऑर्गन वरती एलक्यू असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल, म्हणून सॉफ्ट ऑर्गन वरती स्प्लिन विचारलाय. पण ब्ल्यूप्रिंटनुसार डायजेस्टिव्ह सिस्टीमचा वेटेज होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधलं यायला पाहिजे होतं, पण यांनी आपल्याला कसं स्प्लिन लिम्फॅटिक मधलं दिलाय, पण सॉफ्ट ऑर्गनच्या दृष्टिकोनातून त्यांनी टाकलेला असावा मे बी. तर अशा प्रकारे टोटल होतं. पण पेपर जर पाहायला गेलं ओव्हरऑल तर थोडा बऱ्याच प्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयरचा चांगला क्वेश्चनचा काय म्हणतात अभ्यास केला असेल त्यांना सोपा गेला पेपर. बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना मिडियम गेला तर त्यांचं कसं झालं असणार आहे की जवळपास 3 एलक्यू आणि जवळपास 6-7 एसक्यू अटेम्प्ट केले असणारे, फक्त 1 एलक्यू आणि 1-2 एसक्यू त्यांना हार्ड गेले असेल, म्हणून त्यांचं ऑड म्हणजे त्यांना कसं हे वाटत असेल की मिडियम स्वरूपात गेलंय असं मला वाटतंय. कारण फक्त 1 एलक्यू आणि 2 एसक्यू आपण सांगितल्याप्रमाणे दर पेपरला ऑड राहतात, पण या तसं ऑड लागी काही क्वेश्चन वगैरे नव्हता. पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मीडियम गेलाय तर त्यांचं हे कारण असलं पाहिजे. तर आता हे झालं रचना शारीर 2चा बद्दल आपण बोलले. आता आपण पाहतोय क्रिया शारीर 1चा वन डे प्लॅन कसा आपल्याला करायचा आहे, काय नाही कशा प्रकारे करायचं आहे. तर दिलंय आपल्याला एलक्यूला अगोदर आपण समजून घेऊ आपल्याला नेमकं काय एलक्यूला असणार आहे. आता आपल्याला पहिला जो एलक्यू असणार आहे पेपर 1ला क्रियाच्या, तर त्यामध्ये कसं सांगितलं आहे, वात पित्त कफ वरती आपल्याला पहिला एलक्यू असणार आहे. त्यानंतर जो दुसरा एलक्यू असणार आहे तो कसा असणार आहे, प्रकृती, आहार, अग्नी आणि आहारपाक या 4 टॉपिक वरती आपल्याला दुसरा एलक्यू असणार आहे. तिसरा असणार आहे आपल्याला ह्युमोस्टॅसिस, GIT किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम, यावरती आपल्याला तिसरा एलक्यू पाहायला मिळणार आहे. त्यानंतर चौथा जो एलक्यू असणार तो नर्वस सिस्टीम आणि एंडोक्रायनॉलॉजी वरती चौथा एलक्यू असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा इकडं फिजिओलॉजीमध्ये नर्वस सिस्टीम, एंडोक्रायनॉलॉजी आणखी सुद्धा अभ्यास नसेल झाला त्यांना कसं असेल की त्यांनी ॲनाटॉमी मध्ये अभ्यास केला असेल तर त्यांना मोस्ट ऑफ द तिथं जवळपास त्यांचा बराचसा अभ्यास तिकडे होऊन गेला असेल, कारण की नर्वस सिस्टीम तिकडं इकडं सेम आहे, फक्त इकडे कसं आहे फंक्शन जास्त असतं. आपल्या फिजिओलॉजीमध्ये मेनली फंक्शन आपल्याला लिहावं लागतं, ॲनाटॉमी मध्ये आपलं स्ट्रक्चर वगैरे काय लिहावं लागतं. इकडं तसं थोडंफार चालतं, पण आपल्याला मे बी मोस्ट फंक्शन यावं लागतं फिजिओलॉजीमध्ये. तर अशा प्रकारे 4 एलक्यू होते. आता तुम्हाला काय करायचं आहे ते अगोदर जाणून घेऊया. तुम्हाला असणारे आज 6 वाजेपर्यंत तुम्हाला मोस्ट आराम वगैरे करायचा आहे. 6 वाजेच्या नंतर तुम्हाला अभ्यासाला लागायचं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की वात पित्त कफ, प्रकृती, आहार आणि आहारपाक हे टॉपिक तुम्हाला करून ठेवायचे. म्हणजे कसं वात पित्त कफ, प्रकृती, आहार आणि आहारपाक सोपे असणारे टॉपिक तुम्ही ह्याच्या अगोदर अभ्यास बी केला असेल. तुम्हाला फक्त श्लोक वगैरे रिवाइज करायचे, ते श्लोकचा अर्थ वगैरे हे करायचं, समजून घ्यायचं काय कशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं एवढं झालं. त्यानंतर आणखी तुम्हाला म्हणजे जवळपास आजच्या रात्री तुम्हाला पूर्ण आयुर्वेदचा अभ्यास करायचा, म्हणजे आयुर्वेदिक जेवढं टॉपिक असेल वात पित्त कफ झालं, प्रकृती असेल, आहार झालं, आहारपाक, अग्नी आहारपाक असेल. त्यानंतर तुमचं एवढं झालं. त्यानंतर पहिला टॉपिक घ्यायचा सिद्धांत वगैरे असेल, त्रिदोष वगैरे असेल, एवढं तुम्हाला मस्त करून ठेवायचं आजच्यासाठी. उद्या तुम्हाला काय करायचं, उद्या घ्यायचं तुम्हाला सकाळी वृद्धिक्षय क्रियाकाल वगैरे.
दिवसाचे 3 स्लॉट करायचे, सांगितल्याप्रमाणे दिवसात 3 स्लॉट वगैरे करायचे. त्यामध्ये तुम्हाला दोष, वृद्धिक्षय आणि क्रियाकाल वगैरे उद्याच्याला घ्यायचे. कोण हे दोन फक्त एससीक्यूचे टॉपिक आहे म्हणून आपण मागं ठेवलंय. जे मोस्ट तुमचे 2 एलक्यू जवळपास 3-4 एससीक्यू जेवढे असतील तुमचे जवळपास 5 पैकी म्हणजे 4 एससीक्यू तुम्हाला आज कंप्लीट होऊन जाईल. 2 एलक्यू आणि 4 एससीक्यू जवळपास तुमचं किती 40 मार्कचं वेटेज तुम्ही आज रात्री एवढं कव्हर करताल. नंतर उद्या झालं तर उद्या तुम्ही काय दोष, वृद्धिक्षय आणि काय करायचं तुम्हाला क्रियाकाल वगैरे अभ्यास करायचा सकाळीमध्ये. त्यासोबतच तुम्हाला काय करायचं तेवढं झालं तुमचं आयुर्वेदिक पूर्ण पोर्शन कंप्लीट होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला करायचं मग नंतर हिमोस्टायसिस घ्यायचं. सिंपल टॉपिक घ्या. हिमोस्टायसिस घ्या, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे घ्या. त्यानंतर हे झालं त्यानंतर तुम्ही काय करायचं दुपार वगैरे झाले असेल मग तुम्ही त्यामध्ये GIT वगैरे घ्या. नर्वस सिस्टीमचे मेनली नर्वस सिस्टीमच्या टाईप्स वगैरे बघून घ्या. नर्वस सिस्टीमवरती कशा प्रकारे काय दिलं, PNS काय, ANS वगैरे काय, त्याचा पूर्ण जरा अभ्यास वगैरे करून घ्या. त्यानंतर वगैरे झालं तर एंडोक्रायनॉलॉजी जे एंडोक्राईन ग्लँड वगैरे असतील ते तुम्हाला मस्त जवळपास तिकडं अॅनाटॉमीमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल तशाच प्रकारे इकडे तुम्ही लिहू शकता थोडंफार, पण फंक्शन वगैरे छान प्रकारे वाचून घ्या एंडोक्राईन सिस्टीमचे वगैरे. अशा प्रकारे मग तुमचा उद्या दिवसात दुपारपर्यंत चांगला अभ्यास होऊन जाईल. किमान 6 वाजेपर्यंत तरी तुमचा कव्हर करून घ्या छानपैकी. आणि रात्रीच्या 6च्या नंतर मग तुम्ही 1-2 तास रिलॅक्स वगैरे करून पुन्हा मग रिव्हिजन करायला वगैरे बसायचं. म्हणजे 4-5 तासमध्ये मग पूर्ण ओव्हरऑल सिलेबस वगैरे. आणि ज्या विद्यार्थ्यांना शक्य होत असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पहाटे उठून सुद्धा, ज्यांना सवय आहे वगैरे अशा विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, त्यांनी पहाटे उठून सुद्धा काही जो पार्ट तुमचा रिमेनिंग राहिला असेल त्यामध्ये तुम्ही काय म्हणता येईल की रिव्हिजन वगैरे करू शकता. आणि त्यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्हाला काय मिळेल याचे जे क्रियाशारीचा 1चे पेपरचे एक्सपेक्टेड MCQ वगैरे हा सुद्धा व्हिडिओ भेटून जाईल. अशा प्रकारे आपला प्लॅन होता 1 डे प्लॅन. त्यामध्ये तुम्ही असं कव्हर करू शकतात क्रियाशारीर 1चा. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर 2चं कसं झालं, पेपर 1 छान गेला पण पेपर 2 थोडा हार्ड गेलाय तर काही नाही, होऊन जातं. तुम्ही लिहून आलेत वगैरे छान पैकी तुम्हाला मार्क भेटतील. जे विद्यार्थी असं काही विद्यार्थी मेसेज होते सर आम्हाला थोडंफार काही माहिती नव्हतं तर आम्ही लिहिलंय बाबा काहीतरी व्हायला, 2 पान लिहून आलं त्याचे मार्क वगैरे भेटतील का नाही. अटेम्प्टला मार्क असतात तुम्हाला, ह्याचे नक्की मार्क भेटतील. त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे पेपर मांडणी वगैरे केली तर त्याचे तुम्हाला नक्की मार्क भेटणार वगैरे. तर फक्त कसं आहे की क्वेश्चन ब्लँक नका सोडतो, लिहिताना काहीतरी लिहित जा, त्या रिलेट लिहून येत जा. म्हणजे काय अटेम्प्टला मार्क वगैरे असतात तर छान प्रकारे मांडण्याचा प्रयत्न वगैरे करायचा, त्या रिलेटेड लिहायचा प्रयत्न करायचा. असं आणखी सुद्धा 2 पेपर राहिले. ज्या विद्यार्थ्यांना तो पेपर 2 हार्ड गेला असेल, पेपर छान गेला असेल, 1 छान गेला असेल, 2 हार्ड गेला असेल तर तुमचं 2 पेपर मिळून 100 मार्क काढणं असतात तुम्हाला. तर पासिंग तुमची इझिली होऊन जाते. कारण की एका पेपरमध्ये 60 आणि एका पेपरमध्ये 40 जरी आले असले तुम्हाला तर मोस्ट तुमचे चान्सेस राहतात की 100 होऊन तुमची काय म्हणतात पासिंग होऊन तुम्ही पुढे जाऊ शकतात. अशा प्रकारे चालतं. कारण 2 पेपरचा हाच बेनिफिट असतो. एक पेपर जरी थोडा खालीवर जरी अप अँड डाऊन झाला तरी दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही चांगला कव्हर करू शकता. असा याचा फायदा होतो 2 पेपरचा. तर असं ओव्हरऑल आपला प्लॅन होतो 1 डे प्लॅन. आणि फक्त आता शेवटचे 2च पेपर राहिले तर आता तुम्हाला छान अभ्यास करायचा. इथून नंतर तुम्ही फ्री होणार आहे, त्यानंतर तुमचं फर्स्ट इयर संपणार आहे, तुम्ही सेकंड इयरमध्ये जाणार आहे. तुम्ही असा छान वर्षभर अभ्यास केलेला आहे. आता इथून पुढे तुम्हाला 2 पेपरच करायचे. कोणीही म्हणत नाही की 2 पेपर राहिले सर आता मी अभ्यास करीत नाही, काही नाही. कारण शेवटचा विषय सोपा विषय, क्रियाशारीर खूप सोपा विषय आहे. मग तुम्ही छान प्रकारे मार्क वगैरे घेऊ शकता. तर आजचा दिवस, उद्या दिवस, परवाचा दिवस म्हणजे मोस्ट ऑफ 4 ते 5 दिवस एवढा टाइम वगैरे तुम्हाला अभ्यास करायचा. नंतर झाले तुम्ही रिलॅक्स आहे, मग वाय 1 ते नंतर तर तुम्ही थेरीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क तुम्हाला एवढाच अभ्यास करायचा. मग एवढे 4-5 दिवस चांगला तुमच्या तब्येतीकडे ध्यान द्या, चांगली झोप घ्या, चांगला अभ्यास करा. एवढे 4-5 दिवस झाले मग तुमचं फर्स्ट इयर जवळपास संपलेलंच आहे. तर तुम्ही चांगली वर्षभर मेहनत घेतली, आणखी फक्त 4-5 दिवस मेहनत घ्या, झालं मग तुमचं. तर चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.